आज आपण एकदम सोपे झटपट होणारे आंब्याचे थोडे वेगळे 2 पदार्थ करणार आहोत. आंब्याचे पराठे करणार आहोत आणि आंब्याचं अगदी मस्त चवीचं सार करणार आहोत. दोन्ही पदार्थ वेगळे आहेत पण मस्त आहेत. हाय, मी अस्मिता. मस्ती कक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हे आंब्याचे दोन्ही पदार्थ करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा हापूस आंबा घेतलेला आहे. तर इथे आपण आंब्याचे पराठे आणि आंब्याचं सार असे 2 पदार्थ करणार आहोत. आंब्याचे पराठे करण्यासाठी आपल्याला आंब्याचा रस हवा आहे. मी थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये आंबा कट करून घेतला तरी चालू शकतं. आंब्याच्या सीझनमध्ये आंबे घरी असतातच, त्यामुळे सकाळी मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे नक्की करू शकता. आंब्याचा गर काढून झाल्यावर आंब्याच्या सालांना, कोईला जो थोडा गर राहिलेला असतो त्यापासूनच आम्ही आंब्याचं सार करतो. आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा रस केला की हे आंब्याचं सार होतंच, त्यामुळे रस अजिबात वाया जात नाही आणि हे सार चवीला खूपच छान लागतं. गंमत म्हणजे अगदी 5 मिनिटात हे सार होतं. तर आंब्याचा गर मी काढून घेतला आहे आणि कोय आणि साल बाजूला ठेवला आहे. मिक्सरमधून आंब्याचा रस फिरवून घ्यायचा आहे. यामध्येच मी 3 चमचे साखर घातली आहे, कारण पराठे आपल्याला थोडे गोडसर हवे आहेत. हे पराठे थोडे गोडसर छान लागतात. 1 आंब्यासाठी 3 चमचे साखर अगदी बरोबर आहे. खूप गोड पराठे होत नाही. तर मिक्सरमधून मी हे फिरवून घेतलेलं आहे. एखाद वेळेला आंब्याचा रस केला आणि थोडा उरला तर त्याचे हे पराठे तुम्ही नक्की करू शकता. तर इतका एका आंब्याचा रस आहे. आता ज्या मिक्सरमधून हा रस मी करून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलेलं आहे. मिक्सरमधून एकदा फिरवून घेते, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला रस अजिबात वाया जाणार नाही. जे साल आणि कोय आपण वेगळं ठेवलं होतं त्यामध्ये हे पाणी घालते. आता हा जो आंब्याचा रस आहे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मावेल इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. सुरुवातीला इथे मी 1 वाटीभर पीठ घेतलं आहे. अजूनही लागलं तर घालीन आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगते मी किती पीठ वापरलं ते. तर इथे मी थोडी घट्टसर ही पराठ्याची कणिक भिजवून घेतलेली आहे. सुरुवातीला 1 वाटी पीठ वापरलं आणि अजून अर्धा वाटी म्हणजे एकूण मी 1.5 वाटी पीठ इथे वापरलेलं आहे. यावर झाकण ठेवून 10 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊ. पराठ्याचं पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण इथे आंब्याचं सार करून घेऊया. त्याच्या कोईला लागलेला जो गर असतो, सालांना लागलेला गर असतो, तो थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित काढून घ्यायचा. तर बघा इथे मी कोय अगदी स्वच्छ धुवून घेतली आहे. याचा सगळा गर काढून घेतलेला आहे. असंच मी सालांचाही गर काढून घेते. तर आंब्याच्या सालाला आणि कोईला जो गर लागला होता तो थोडं थोडं पाणी घालून मी असं काढून घेतला आहे. साधारण इतपत दाटसर हा गर आहे. आता याला ना आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. गॅसवर मी एक सिरॅमिकचं भांडं ठेवलं आहे. यामध्ये 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. भांडं थोडं नवीन आहे त्यामुळे मला ते तापलं की नाही अंदाज नाही आला, म्हणून माझी मोहरी थोडी लवकरच घातली गेली. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुललं की यामध्ये मी आता 1 सुकी लाल मिरची घालते. 2 तुकडे करून घातले आहेत आणि यातल्या बिया काढल्या आहेत. थोडी कढीपत्त्याची पानं घातली आहेत. मिरचीमधल्या बिया काढून घ्यायच्या, कारण सार पिताना मध्ये मध्ये बिया आल्या ना की चांगलं लागत नाही. सगळं थोडं तेलामध्ये परतून झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये हिंग घालते. हिंग नक्की घालायचं. हिंगामुळे साराला अगदी मस्त स्वाद येतो. मस्त खमंग फोडणी तयार झाली की यामध्ये आता आपण आंब्याचं जे पाणी काढून ठेवलेलं आहे ते घालते. आपल्याला हे जितकं पातळ हवं आहे तितकं यामध्ये पाणी घालायचं. अजून हे मला थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून थोडं पाणी यामध्ये मी ॲड करते, कारण हे सार ना पातळच छान लागतं. यामध्ये चवीपुरता मीठ घालते. 1 चमचाभर साखर घालते आणि साराला छान उकळी येऊ देऊया. अगदी झटपट होणारं सार आहे पण चवीला खूप छान लागतं. आमच्याकडे जेव्हा जेव्हा आम्ही आंब्याचा रस करतो, आंब्याच्या कोईंना, सालांना लागलेला रस काढून हे आंब्याचं सार नेहमी करतो. खूप छान लागतं. नक्की करून बघा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आपलं सार होईपर्यंत ही पराठ्याची कणिक अगदी व्यवस्थित मुरली आहे. थोडी मळून घेते आणि यातला एक गोळा काढून घेते. आता आपण पराठा लाटायला घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घेते. हे पराठे करणं अगदी सोपं आहे. आपण नेहमीचे फुलके किंवा पोळ्या करतो तसाच आपल्याला पराठा करायचा आहे. तुम्ही याला दुपडी किंवा तिपडी करून करू शकता, पण मी अगदी प्लेन पराठा करते आहे. फक्त फुलक्यांपेक्षा किंवा पोळ्यांपेक्षा थोडा जाडसर लाटून घ्यायचा. तर इथे आपला 1 पराठा लाटून झाला आहे. पराठे अगदी झटपटही होतात. तवा गरम करायला ठेवला आहे. तवा व्यवस्थित तापला की त्यावर पराठा घालायचा. वरच्या बाजूने थोडे हलके बुडबुडे आले की पराठा उलटवून घ्यायचा.
आता तव्यावर असलेली पराठ्याची बाजू लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. एका बाजूने पराठा असा व्यवस्थित भाजला गेला की दुसऱ्याही बाजूने असाच पराठा भाजून घ्यायचा. वरून एखाद चमचाभर तूप घालून पराठा दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायचा. तुपाकडची बाजू तव्यावर गेली की गॅसची फ्लेम लो करायची, नाहीतर मग पराठा लगेच लाल होतो. मी तूप वापरते आहे, पण तुम्ही तेलही वापरू शकता, पण गोड पदार्थ आहे म्हणून मी तूप वापरलेलं आहे. दोन्ही बाजूनी पराठा अगदी मस्त खरपूस भाजला गेलेला आहे. पराठा काढून घेते आणि असेच मी बाकीचेही पराठे करून घेते. मी घेतलेल्या प्रमाणात म्हणजे एका आंब्याचा रस आणि 1.5 कप गव्हाचं पीठ यामध्ये बरोबर मोठे 4 आणि एक छोटा पराठा झालेला आहे. आंब्याच्या कोळींना सालांना लागलेल्या रसापासून हे आपण जे सार केलं आहे तेही चवीला खूप छान लागतं. आज आपण हे जे 2 वेगळे पदार्थ केले त्यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.